इको बेस मला नको, फक्त आवाज वाढव. हरी रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी,
तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ दीनरंग मी अनाथ विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ 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 कृपा करालती थोडी पाया पडिलो बराळी 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 काय होते तुम्हा पाशी काय होणे अल्पची संतोषी मी तो अल्पची संतोषी मी तो संतोषी मी तो अल्पची संतोषी अल्पची संतोषी मी तो अल्पची संतोषी कृपा करालती थोडी कृपा करालती थोडी कृपा करालती थोडी पाया पडिलो बराडी 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 तुकामणी देवा तुकामणी देवा तुकामणी देवा काही बातुके पाठवा काही बातुके पाठवा तुकामणी देवा तुकामणी देवा काही बातुके पाठवा काही बातुके पाया पडिलो बराडे पाया पडिलो बराडे हॅलो श्री हरिभक्त परायण माधव महाराज मारजवाडीकर आणि त्यांना साथ देतील वसंत पाटील बेळीकर. हा
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ
जोडी कृपा करा
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हापाशी काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा अभंग आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान विश्वनाथाला पत्राद्वारे भातुके पाठवण्याची विनंती करतात. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या गाथेचं चिंतन केलं तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आपल्याला पत्रिका नावाचं एक प्रकरण दिसतं. ज्या प्रकरणातून तुकाराम महाराजांनी भगवान पंढरीश परमात्म्याला पत्र लिहिलेलं आहे. सरळ ते अभंग वाचताना आपल्याला कळतं. फक्त पांडुरंगालाच महाराजांनी पत्र लिहिलंय असं नाही, अनेकांना महाराजांनी पत्र लिहिलेलं आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसून येतं. काही प्रसंग महाराजांचे, ज्या प्रसंगामध्ये महाराजांनी पत्र लिहिलेली आहेत ती प्रसिद्ध झाली, काही मात्र प्रसिद्ध झाली नाही. त्यापैकी सगळ्यात प्रसिद्ध प्रसंग म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला. भरभरून नजराणा पाठवला आणि नजराणा पाठवल्यानंतर छत्रपतींना असं वाटायला लागलं की आता याच्यानी कदाचित तुकाराम महाराज सुखी होतील. तो नजराणा देवक्षेत्री आल्यानंतर महाराजांच्या घरात ठेवला. महाराज त्यावेळी घरात नव्हते, बाहेर गेलेले. महाराज ज्यावेळी घरात आले त्यावेळी बघायला लागले, अरे हे काय काय घरात येऊन बसलंय. सगळे बघायला लागले. महाराजांनी हा प्रकार बघितला आणि घरच्यांनी हे सगळं स्वीकारलं. पण महाराजांच्या हे स्वभावात नसल्यामुळं महाराजांनी जो कारकून ते घेऊन आलेला होता त्याला सांगितलं, बाबा याच्यापैकी इथं काहीही ठेवायचं नाही. कोणी पाठवले? हे छत्रपतीने पाठवले, असल पाठवलेलं. पण इथं याच्यापैकी काहीही ठेवायचं नाही. आत्ताच्या आत्ता हे सगळंच्या सगळं परत घेऊन जायचं. काही चरित्रकारांनी वर्णन केलं, ज्यावेळी आईसाहेबांनी पाहिलं भरजरी लुगडी आलेली आहे, रेशमी लुगडी आलेली आहे, त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावरचं लुगडं फेडलं आणि पटकन ते रेशमी लुगडं गुंडाळून नेसून त्या बसलेल्या, अलंकार आलेले पाहिले, ते अलंकार घालून बसलेल्या, सजून धजून आईसाहेब बसल्या. पण तुकाराम महाराजांनी ज्यावेळी आईसाहेबांकडे पाहिलं त्यावेळी महाराजांनी सांगितलं, पहिल्यांदा एक काम करायचं, हे अंगावरचं आहे ते सगळं काढून ठेवायचं आणि जे आपलं आपलं आहे ते नेसायचं. आईसाहेबांनी विरोध केला पण तुकाराम महाराजांनी ते ऐकलं नाही. सगळं काढून परत पाठवून दिलं. बरं नुसतं पाठवलं नाही, सोबत 9 अभंगाचं पत्र लिहिलं. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, छत्रपतींना असं वाटतं तुकाराम महाराजांच्या घरात काहीच नाही. आपण जर हे सगळं महाराजांना देऊ तर कदाचित याच्याने महाराज सुखी होतील. आणि महाराजांना सुखी करण्याकरता म्हणून छत्रपतीने हे पाठवलं असावं. पण महाराजांनी त्यांना लिहिलं, तुम्हाला जर असं वाटत असेल राजे तर असं नाही बरं का, आम्ही कशाने सुखी होऊ सांगू. आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी. कशाने सुखी? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्याने आम्ही सुखी हो. येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. महाराजांनी सांगितलं, माझ्या अंतकरणात आस कुठली असेल तुम्ही भगवंताचा दास स्वतःला म्हणून घ्या. आम्ही कशाने सुखी हो? तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं. कंठामध्ये तुळशीची माळ मिरवा, व्रत एकादशी करा, याच्याने आम्ही सुखी हो. हे प्रसिद्ध असणारं तुकाराम महाराजांचं पत्र.
त्याच्यानंतर आणखीन एका प्रसंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलेलं आपल्याला दिसतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिवारीला पंढरपूरला जात असत. एका वारीला तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये शीतज्वर झाल्यामुळं त्यांना काही वारीला जाणं होत नव्हतं. वारीला जाता येत नाही याचं दुःख तुकाराम महाराजांना होत होतं आणि तुकाराम महाराजांनी विचार केला आता करावं काय. वारी वाचून तर जीव तळमळतो. एखादा निष्ठावंत वारकरी जर पंढरपूरला वारीला नित्य नियमाने जात असेल आणि असा प्रसंग यावा की त्या प्रसंगामुळं त्याला पंढरपूरला जायला मिळू नये, त्यावेळी त्याची काय अवस्था होते. 2-3 वर्षाखाली आपल्यापैकी अनेक वारकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला. सगळीकडे बंद केलेलं होतं आणि त्या बंद केलेल्या अवस्थेमध्ये वारकऱ्यांची अवस्था अशी झाली विचारता सोय नाही. देगलूरकर घराण्याची परंपरा 7 पिढ्यापासूनची आहे. देगलूरहून वारी घेऊन निघायचं, चालत पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेल्यानंतर चातुर्मास्य तिथं पूर्ण कालावधी राहायचा आणि कार्तिक पौर्णिमेला मग तिथून पंढरीतून बाहेर पडायचं, गावाकडे यायचा हा नियम. त्या वर्षी दिंडीला तर परवानगी मिळाली नाही. मग आता चातुर्मासाचं काय. चातुर्मासाला जी मंडळी ह्या पिढ्याने चातुर्मास व्रत धारण करून राहणार आहेत त्यांच्याकरता विशेष परवानगी देण्यात आली होती. मलाही कळवण्यात आलं तुम्हाला विशेष परवानगी आहे, तुम्ही एकटे येऊ शकता, तुमचं चातुर्मास इथं राहून करू शकता. मी म्हटलं चातुर्मास करेन मी, पण माझ्या घराण्याची एक मुख्य परंपरा आहे, एक मुख्य सेवा आहे, ती म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये पांडुरंगासमोर रोज संध्याकाळी चक्री भजनाची सेवा. या सेवेला परवानगी देत असाल तर मी येईन, नाहीतर इथून निघायचं तिथं यायचं. तुम्ही परवानगी दिली म्हणून इथं बंद होण्याच्या ऐवजी तिथं जाऊन बंदिस्त राहायचं, ते नाही चालत. मग ती परवानगी न मिळाल्यामुळं मी काही म्हटलं मला येणं होत नाही. हे येणं होत नाही म्हणत असताना अभिमानानं वाटलं आपण नाही गेलो, बोलवलं पण नाही गेलो. पण नंतर ज्यावेळी दशमीची रात्र संपली आणि एकादशीचा दिवस सकाळ झाली त्यावेळी चित्ताची जी अवस्था झाली, अरे वाटलं देवाने आपल्याला बोलवलं होतं आणि आपण ते निमंत्रण नाकारलं आणि इथं बसलं. इथं बसून काय डोळे झाकल्या झाकल्या अकडी पंढरी सगळी डोळ्यासमोर यायला लागली. एकादशीचा दिवस म्हणजे दिंड्याचा तो आवाज, सगळ्या दिंड्यांचे पताका, टाळाचा नाद, मृदंगाचे स्वर कानावर पडायला लागले, वाळवंट डोळ्यासमोर यायला लागलं. विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा डोळ्यासमोर यायला लागला आणि डोळ्याची धार काही थांबता थांबेना. वाटलं जीवनात सगळ्यात मोठी चूक आपण केली. तळमळत होता जीव, नुसता तळमळत होता. तुकाराम महाराजांना ज्यावेळी पंढरपूरला जाता आलं नाही त्यावेळी त्यांची काय अवस्था झाली असेल याची अंशतः प्रचिती आली. कारण तुकाराम महाराजांनी एवढे मोठे भक्त तर आपण नाहीत, त्याच्यामुळं त्यांना काय त्रास झाला असेल, पूर्ण त्रास त्यांचा आपण तो जाणवू, आपल्याला तो जाणवणार नाही, पण काहीतरी अंशतः त्याची प्रचिती आली. महाराजांचा जीव तळमळायला लागला. पंढरपूरला जायचं नाही, वारीला जायचं नाही, पांडुरंगाचं दर्शन नाही, चंद्रभागेची आंघोळ नाही, कानावर भगवंताचं नामस्मरण नाही. काय करावं काय करावं. तेवढ्यात काही पंढरीला जाणारी वारकरी दिसली. ती वारकरी मंडळी दिसल्यानंतर महाराजांना राहावलं नाही. महाराजांनी सांगितलं बाबा मी तर काही यावेळी येऊ शकत नाही, पण एक काम करा, माझं पत्र तेवढं नेऊन पांडुरंगाला द्या. त्यावेळी पत्र लिहिलं. काही ठिकाणी वर्णन नाही 20 अभंगाचं पत्र आहे, पण खरं तर ते 36 अभंगाचं पत्र आहे. हे अभंगाचं पत्र त्या वारकऱ्यांनी घेतलं, पंढरपूरला गेले, तिथला विधी केला, चंद्रभागेची आंघोळ केली, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाच्या समोर ते पत्र ठेवलं. पांडुरंगाने ते पत्र, अरे देवचे वारकरी आहेत, काहीतरी पत्र आणलंय, बघितलं पाहिजे. पत्र उचललं, भगवंताने ते पाहिलं आणि त्याच्यात तुकाराम महाराजाचे अभंग वाचल्यावर भगवंताच्या लक्षात आलं यावेळी काही वारीला तुकाराम महाराज येणार नाही. आणि येणार नाहीत हे भगवंताला कळाल्या भगवंताच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नष्ट झाला. कारण परमात्मा विटेवर उभा राहून काय करत असतो तर तुकाराम महाराजांचीच वाट पाहतो ना. वाट पाहे उभा बेटीची वाट पाहे उभा बेटीची Bye.
वाटेवरती उभा असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ होऊन तो वारी आले की भक्ताची वाट पाहतो. तुकाराम महाराजांची तर आतुरतेनं परमात्मा वाट पाहतो. पण आता तुकाराम महाराज येणार नाहीत म्हटल्यानंतर परमात्म्याची अवस्था अशी झाली, चलबिचल अवस्था. आता काय करावं? तुकाराम महाराज तर येणार नाही. त्यांनी लिहिलंय, आपल्याला कळालंय तुकाराम महाराजांची प्रकृती बरी नाही आणि त्याच्यामुळे ते येणार नाहीत. मग काय करावं? भगवंताला पहिल्यांदा लगेच वाटलं त्यांना येणं होत नाही ना, आपण जावं त्यांच्याकडे, आपण जावं. म्हणून भगवंताने निर्णय घेतला, लगेच निघायचं आणि तुकाराम महाराजांकडे देहूला जायचं. पण नंतर लक्षात आलं, अरे आपण तिकडे गेलो तर इकडे हजारो आलेले भक्त, त्यांचं काय म्हणे, आता आपल्याला यांच्यामुळे जाता येणार नाही, पण तिकडे गेल्यापासून राहवणार नाही. मग काय करावं? भगवान विचार करत होते. भगवंताची अवस्था भगवंताच्या मुखकमलावरती दिसत होती. आईसाहेबांनी पाहिलं, विचारलं, काय झालं देवा? अवस्था वाईट झालेली दिसते, बिकट झालेली दिसते, मनाची चलबिचल दिसते, झालं काय सांगा ना? म्हणे तुकाराम महाराज वारीला येणार नाही. अरे म्हणे, असं कसं झालं? कशामुळे येणार नाहीत? प्रकृती बरी नाही. मग काय देवा? नाही, मला असं वाटायला लागलं लगेच तिकडं जावं. मग जा ना देवा. जाऊ कसं? ही आलेली सगळी मंडळी, त्यांना काय उत्तर द्यायचं? त्यांच्याकरता मला राहावं लागणार आहे. मग काय करावं? जावं का राहावं काही कळत नाही. आईसाहेब म्हणाले, मी काही सुचवू का? म्हणे सुचवा. तुकाराम महाराजाला वारीला येणं झालं नाही. काय येणं झालं नाही? कारण प्रकृती त्यांची बरोबर नाही. बरोबर, प्रकृती नादुरुस्त असल्यामुळे त्यांना तिथून चालत पंढरपूरला येणं शक्य नाही. एवढा काळात येणं, एवढं चालणं शक्य नाही. मग आपण एक काम करू, त्यांचा प्रवास सुखकर करू ना, त्यांचा प्रवास जलद गतीनं करू ना. म्हणजे काय करायचं रुक्मिणी? म्हणे काय नाही, आपलं जे वाहन आहे गरुड, त्या गरुडाला त्यांच्याकडे पाठवायचं. अहो पण त्याला पाठवलं तरी तुकाराम महाराज येणार नाहीत. मग देवा तुम्ही पत्र द्या ना, तुम्ही एक पत्र द्या आणि पत्रात त्याला सांगा की बाबा मी गरुड पाठवलेला आहे, तू या गरुडावर बस आणि ये माझ्याकडे. बस पत्र द्या. पत्र पाहिल्यावर ते येतील. भगवंताला विचार पटला. भगवंताने लगेच पत्र लिहिलं. पत्र लिहून गरुडाला बोलवलं. म्हणे गरुडा काय देवा? म्हणे आत्ताच्या आत्ता देहूला जायचं, तुकाराम महाराजांकडे जायचं, त्यांना हे पत्र द्यायचं आणि मग त्यांना आपल्या पाठीवर बसून इकडं आणायचं. गरुड भगवान म्हणाले, आज्ञा तुमची देवा. दुसरं काय म्हणणार? आज्ञा आहे. लगेच गरुड भगवान निघाल्यानंतर इकडे देवक्षेत्रात आले. देवक्षेत्रात आल्यावर तुकाराम महाराजांसमोर उभे. तुकाराम महाराजांनी पाहिलं, गरुड आले. म्हणे भगवंता इकडे कसे काय? तुम्ही कसे काय आलात? म्हणे भगवंतानी पाठवलंय, देवानी पाठवलंय. म्हणे हे पत्र दिलंय. कशासाठी? म्हणे पत्र बघा तरी पत्र. आता देवानी पत्र दिलंय म्हटल्यावर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा ते कपाळाला लावलं आणि कपाळाला लावत 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 म्हणायला लागले त्या गरुडाला, म्हणे देवा तुम्हाला याच्या आधी अनेक वेळेला मी बोलवलं तर तुम्ही आलाच नाही. देवाला घेऊन या, देवाला घेऊन या, कितीदा बोलवलं आला नाही. तर आता आलात ते एकटेच आलात. इकडे येतच होता तर देवाला घेऊन का आला नाही? देवाला घेऊन यायचं ना. गरुड म्हणाले, देवा महाराज याच्या आधी कधी बोलवलं तुम्ही मला? गरुडाचे पायी गरुडाचे गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. कितीदा तरी देवा तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला नाही. देवाला घेऊन या, माझा उद्धार करण्याकरता घेऊन या, आला नाही. तर आता आलात ते एकटेच आलात. म्हणे देवाला आणला नाही सोबत. म्हणे माझा नाईलाज आहे. देवाने मला सांगितलं जायचं, हे पत्र द्यायचं आणि तुकाराम महाराजांना घेऊन यायचं. देवाची आज्ञा पालन करणं माझं काम आहे. हे पत्र घ्या. तुकाराम महाराजांनी पत्र हातात घेतलेलं होतं, नमस्कार केलेला होता, कागद उघडला, पत्र वाचायला लागले. लिहिलं होतं, तुकारामा म्हणे वारीला न आल्यामुळं माझ्या मनाला अत्यंत खेद झालेला आहे. प्रकृती ठीक नाही, कळालेलं आहे. त्याच्यामुळं वारी करणं शक्य नाही. कळालं. प्रवास सुखकर व्हावा, सुलभ व्हावा, जलद गतीनं व्हावा याच्याकरता गरुडाला पाठवलेला आहे. त्वरित गरुडावरती बसावं, माझ्याकडे या. याच्यानं तुझी वारीही पूर्ण होईल आणि मला तुझी भेटही होईल. दोघांचंही काम होऊन जाईल. तुकाराम महाराजांनी ते पत्र वाचलं, पत्र मिटलं. गरुडाने विचारलं, चालायचं का? तुकाराम महाराज म्हणाले, चालायला हरकत नाही, पण थोडीशी मनामध्ये शंका आहे. काय शंका? म्हणे माझी अवस्था पाहिली का गरुडा? म्हणे होय हो, तुमची अवस्था पाहिली. तुमच्या आधी माझ्या भगवंताची अवस्था पाहिली.
तुमची अवस्था जेवढी बिकट आहे त्याच्यापेक्षा 10 पट अधिक त्या देवाची अवस्था बिकट आहे तुम्ही ना आल्यामुळे. लवकरात लवकर काही मनात शंका न घेता माझ्या पाठीवरती बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. तुकाराम महाराज म्हणायला लागले, बसायला हरकत नाही, भगवंतानी लिहिलंय गरुडावर बसून या. आता भगवंताला सांगायचंय देवा गरुडावर बसून येणार आहे, पण अजून त्याला वेळ आहे. पुढं गरुडावरच बसून येणार आहे, पण वेळ आहे त्याला, आता इतक्यात नाही. पहिल्यांदा मनामध्ये शंका अशी निर्माण झाली, म्हणे तुम्ही भगवंताचं वाहन आलात आणि माझ्या भगवंताचं वाहन हे भगवंता एवढंच मला पूज्य आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी ज्याच्यावरती भगवान बसतात तिथं बसायचा माझा अजून अधिकार नाही. ही मर्यादा असते, मर्यादा. आणि ही मर्यादा प्रत्येकाला कळालं पाहिजे. आपली मर्यादा काय आहे, आपण कोणाच्या आसनावरती बसतो आहोत, कोणाच्या आसनावरती पाय देतो आहोत, कोणाशी कसं, सगळी मर्यादा तुकाराम महाराजांना उत्तम रीतीने ठाऊक होती. नाही बसायचं. मग आता काय करायचं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, एक काम करा, लगेच भगवंताकडे जा आणि माझ्यातर्फे विनंती करा. म्हणा तुकाराम महाराज तर यायला तयार नाहीत, तुम्हीच देवा माझ्याकडे या, असा त्यांचा निरोप आहे. गरुडाचा नायलाज झाला. गरुड उठले, तिकडून गेले, भगवंताला सांगितलं. म्हणे देवा ते काही यायला तयार नाहीत, त्यांनी विनंती केली तुम्हालाच घेऊन या म्हणून. मग आता करायचं काय? पुन्हा या दोघांची चर्चा सुरू झाली. म्हणे आता करायचं काय? भगवंतांनी ठरवलं काही नाही, आता ही वारकरी मंडळी किती काल्यापर्यंत राहतील. काला झाल्या आपण एकच करायचं, पटकन पंढरपूर सोडायचं आणि देव गाठायचं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला एकदा तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं. त्याच्यानंतरचं एक पत्र प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर सगळ्यांवरतीच तो आघात झालेला, कुणालाही तो सहन होत नव्हता. जिथून तुकाराम महाराजांनी प्रयाण केलं तिथंच सगळी मंडळी, घरातली मंडळी बसली, भक्त मंडळी बसली, शिष्य मंडळी बसली, सगळी प्रेमी मंडळी बसली, तशीच बसून राहिली. तिथून कोणी हालायला तयार नाही. उद्विग्न अवस्था सगळ्यांची झालेली. पंचमीच्या दिवशी तुकाराम महाराजांनी तिथून एक पत्र पाठवलं, आपला टाळ पाठवला आणि कथा पाठवली. ते एक पत्र आहे, ते तुकाराम महाराजांनी लिहिलं, ते एक प्रसिद्ध आहे. धरणेकऱ्यासाठी लिहिलेलं ते एक पत्र प्रसिद्ध आहे. आणि आता तुकाराम महाराजांनी केलं काय? काशी विश्वनाथाला पत्र लिहिलं. झालं काय? देहूक्षेत्रातून काही काशी क्षेत्राला जाणारी यात्रेकरू मंडळी काशीला निघाली. आणि काशीला निघाल्यानंतर जुनी पद्धत होती, एखादा मनुष्य यात्रेला निघाला तेव्हा सगळ्यांना भेटायचं आणि सगळ्याला म्हणायचं चला हो मी निघालो. नाही म्हटलं मग चला बघा जमतं का. मग काही मंडळी म्हणायची नाही आम्हाला काही येणं होत नाही बरं का, हे देवाकरता आम्ही काढून ठेवलं, एवढं देवाला द्या. जुनी परंपरा होती. आपलं जे कुलदैवत असेल त्या कुलदैवतेच्या नावाने कुलदैवतेच्या वारी 1 रुपया काढून बाजूला ठेवायचं, ही परंपरा होती. त्याच्यामुळं प्रत्येक जण त्या वारी, आमच्या देगलूरकर घराण्याची कुलदेवता आहे मैलारचा खंडोबा, आणि खंडोबाचा वार रविवार, आणि रविवार असल्यामुळं आमच्या घरामध्ये पद्धत होती रोज दर रविवारी त्यांच्या नावाने 1 रुपया काढून ठेवायचं. मग वर्षभरात किती होतात तेवढे सगळे जमा झालेले जे कोणी यात्रेला जातील, वारीला जातील त्यांच्याकडे ते द्यायचं आणि मग ते नेऊन त्यांच्या चरणी समर्पित करायचं, हा नियम. गावातल्या लोकांना ते विचारायची तुमचं काही आहे का देवाला द्यायचं आहे का, तुमचं काही आहे का देवाला द्यायचं आहे का, विचारत निघाली. तुकाराम महाराजांची भेट झाली. महाराजांना पहिल्यांदा आग्रह केला, महाराज चला यात्रेला, आम्ही जायला लागलो, चला यात्रेला. तुकाराम महाराज म्हणायला लागले आलो असतो, पण माझी प्रतिज्ञा आहे आणि कनक प्रतिज्ञा सांगितलं. आणि कन करी तीर्थव्रत, माझी प्रतिज्ञा आहे इतर तीर्थव्रत मी करणार नाही. का करणार नाहीत? कारण माझ्या घरची वारी कुठली आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कन करी तीर्थ आणि कन करी व्रत, इतर तीर्थाला मी जाणार नाही, केवळ आणि केवळ पंढरपूरला जाईन.
आणि इतर व्रतही मी करणार नाही. इतर व्रत कोणतीच नाही. मग कोणतं कराल? व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन हरणीशी मुखे नाम. अखंड देवाचं नाव गाईन, एकादशीचंच व्रत करेन, पंढरीचीच वारी करेन, इतरत्र मी जाणार नाही. ती मंडळी म्हणायला लागली, महाराज अहो तुम्ही काशी कधी पाहिली आहे का? चला या निमित्तानं काशीला जाऊन येणं होईल, पाहणं होईल, गंगेची आंघोळ होईल, विश्वनाथाचं दर्शन होईल. कधीच पाहिली नाही, एकदा तरी काशी पाहावी ना. काय होतं त्याला? प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाता, एकदा काशीला आलात, काय बिघडलं? म्हणे बिघडत काही नाही, पण मी कधी काशी पाहिलीच नाही. असंही नाही, मी काशी पाहिली. काशीच नाही, सगळीच तीर्थक्षेत्र मी पाहिलेली आहेत. मंडळी हसायला लागली. काय बोलता महाराज? अहो आमच्या डोळ्यात देखत तुम्ही देव सोडत नाही. देव सोडला तर पंढरीशिवाय दुसरीकडे वारीला जात नाही, आणि काशीला जाऊन आलो म्हणता. महाराजांनी सांगितलं, बाबा कदाचित या जन्मात नाही, मागच्या अनेक जन्मात अनेक वेळेला काशीला गेलो, सगळी तीर्थ पाहिली. महाराजांनी तर त्यांना विचारलं, जाऊ द्या माझं सोडा, तुम्हाला मी एकदा माझ्यासोबत पंढरपूरला नेलं होतं, तुम्ही पंढरी पाहिली, चंद्रभागेची आंघोळ केली, वाळवंटामध्ये हरिकथा श्रवण झालं, पुंडलिकरायचं दर्शन झालं, नगर प्रदक्षिणा, ते दिंड्या सगळे पताका, तो भार पाहिला, तो भगवंताचा नामघोष पाहिला, त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. 4 दिवस वारीला आपण गेलो. 4 दिवस कसे गेले तुम्हाला कळालं सुद्धा नाही. आपण आलो, आणि त्याच्यानंतर तुम्ही अनेक वेळेला काशीला यात्रेला गेलात. मला सांगा, तुम्हाला पंढरीसारखं तिथं काही दिसलं का? उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड पाहिले क्षेत्र, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड ऐकिले क्षेत्र महिमे. अनेक तीर्थक्षेत्राचा महिमा तुम्ही ऐकला, अनेक क्षेत्र पाहिले, पण हे कुठं पाहायला मिळालं का? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे. अनेक वेळेला काशीला गेलेले असाल, पण हे कुठं दिसलं आपल्याला? ऐसा नामघोष कुठं तरी दिसला का? असा आनंद नाही. म्हणून मला यायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, यायचं नाही. खरं तर आपण सोबत आला असतात तर आम्हाला आनंद झाला असता. आपल्यासोबत प्रवास करणं म्हणजे काय पर्वणी. रोज आपलं कीर्तन ऐकायला मिळालं असतं, आपल्यासोबत चालत जात असताना आपल्या मुखातून येणारं नामस्मरण ते कानावर पडलं असतं, आमचं जीवन धन्य झालं असतं, प्रवास आनंदाचा झाला असतं. असो, आपण येत नाही ना, मग काहीतरी देवाला देणार आहात का? तुकाराम महाराज म्हणायला लागले, देणार आहात का म्हणजे काय? म्हणे काही देवाच्या नावानं काढून ठेवलंय का? काही देणार आहात का देवाला? म्हणे ते काही द्यायसारखं माझ्याकडं नाही, पण देवाला तुम्ही सगळ्यांकडून घेऊन जर जाऊन देणार असाल तर माझ्याकडून एक द्या. काय द्या? म्हणे माझं पत्र द्या. पत्र द्या म्हटल्यानंतर महाराजांनी ते पत्र लिहिलं, आणि पत्र लिहून त्या वारकऱ्यांच्या हातात दिलं, यात्रेकरूंच्या हातात दिलं, आणि सांगितलं हे देवाला द्यायचं, देव जे देतील ते माझ्याकरता घेऊन यायचं. ते म्हणाले हे काय चाललंय? म्हणे अहो देवाला द्यायचं असतं, देवाकडून काय घेऊन यायचं? देव असे कसे देतील? म्हणे मी सांगतो ते करा. नुसतं देवासमोर जाऊन पत्र ठेवा, परमात्म्याने ते पत्र वाचल्या ते तुम्हाला काहीतरी देतील, ते माझ्याकरता घेऊन या. ठीक आहे, मग आता पत्र लिहा. मग त्याने एकदा काढून पाहिला, पत्रात लिहिलं होतं, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. विश्वनाथ, भगवंताला विश्वनाथ म्हटलं, आणि एका शब्दातूनच त्या परमात्म्याची स्तुती तुकाराम महाराजांनी केली. विठ्ठल भागवतासारख्या ग्रंथामध्ये आपण पाहतो, स्तुतीचं एक मोठं प्रकरण आहे. अनेकांनी स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. काही जणांची तर एवढी मोठी स्तुती आहे महाराज, एका दमात वाचणं होत नाही. पण तुकाराम महाराजांनी एकाच शब्दात भगवंताची स्तुती केली, विश्वनाथ.
का तुकाराम महाराजांनी विश्वनाथा म्हणून स्तुती केली देवाची? कारण तुकाराम महाराजाला हे पूर्ण ज्ञात होतं, स्तुती करायची असेल ती देवाचीच करावी आणि निंदा जरी करायची असेल तर ती देवाची. देव सोडून इतरांची स्तुतीही करू नये आणि निंदाही करू नये. स्तुती अथवा निंदा करावी स्तुती अथवा निंदा करावी स्तुती अथवा निंदा करावी देवाची व्यर्थ वाणी. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करायची आहे देवाची करा, निंदा करायची आहे देवाचीच करा. का बरं? कारण देवाची स्तुती केली तर त्या स्तुतीनं देव प्रसन्न होतो. प्रसन्न होऊन आपल्याला जे फल देतो तेच देव निंदे नाही देतो. म्हणून स्तुती करायची देवाची करा, निंदा करायची देवाची करा. इतरांची स्तुती केली तर आपल्याला फल वेगळं मिळतं, निंदा केली तर वेगळं फळ मिळतं. खरं तर देव सोडून इतरांच्या स्तुतीच्या भानगडीत जीवानं पडूच नाही. सामान्यतः आपण कुणाची स्तुती करतो? तुमच्या माझ्यासारख्या माणसाचीच. जीवाची स्तुती करतो, पण या जीवाच्या स्तुतीनं दोघांचंही नुकसान होतं. ज्याची स्तुती करतो त्याच्याही पदरात नुकसान पडतं आणि जो स्तुती करतो त्याच्याही पदरात नुकसान आहे. कोणी म्हणेल महाराज हे काय बोलणं? स्तुतीनं कधी नुकसान होतं का? आम्हाला तर स्तुतीनं झालेला फायदाच दिसतो. अनेक वेळेला आम्ही जिथं जिथं जाऊन ज्याची ज्याची स्तुती केली त्याच्याकडून भरपूर फायदा आम्ही करून घेतला. उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळी गावामध्ये सप्ताह असतो, आता सप्ताह असतो त्यावेळी दरवेळी साजरा केला जाणारा सप्ताह वेगळा, पण एखादा विशेष पर्व असेल, रौप्य महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल, हिरक महोत्सव असेल, अमृत महोत्सव असेल, शताब्दी असेल, मोठा सप्ताह करायचा. मोठा सप्ताह करायचं म्हणजे निधी संकलन, पैसा खूप जमवावा लागतो. मग त्याच्याकरता काय करा? मग काही नाही, मोठ्या मोठ्या लोकांना भेट, मोठ्या लोकांना. मग एखाद्या श्रीमंताच्या घरी जायचं. घरी जात असताना डोक्यामध्ये आपण आकडा ठरवलेला असतो, यांच्याकडून कमीत कमी 21,000 घ्यायचे. 21,000 घ्यायचे. 4-5 मंडळी मिळून जातो, त्यांच्या घरी बसतो. ते घरी आल्या आल्या ते विचारतात, कशी काय इकडं वाटवाकडी केली बाबा? आपण सांगतो असं असं आहे हो, गावात मोठा सप्ताह करायचा आहे. एवढे वर्ष झाली आपल्या गावात सप्ताह होऊन, आता मोठा सप्ताह करायचा आहे. आपला काहीतरी हातभार लावावं, आपल्या वाट्याला काही पुण्यसंचय व्हावा, आपल्या वाट्याला पुण्य यावं याच्याकरता. मग आता हे ऐकल्या त्या यजमानाच्या डोक्यात आकडा लगेच येतो, यांना फार तर फार 5 द्यावे. फारच आग्रह केला तर 11वर यांची बोळवण करावी. हा आकडा यजमानाच्या, ज्यांच्याकडे मागायला गेलो त्याच्या डोक्यात, आणि मागणाऱ्याच्या डोक्यात असतं 21,000. काही करायचं यांच्याकडून 21 काढायचं. हे चालू असताना मध्येच बोलता बोलता एखादा काय करतो, सहज बोलून जातो. काय सांगावं यांचं दातृत्व. गावातला एक कार्यक्रम असा नाही की जो यांच्याशिवाय होतो. मोठमोठे असू द्या, लहानातले लहानात असू द्या, कुठलेही कार्यक्रम असू द्या, अरे बापरे काय हात मोकळा यांचा. असा माणूसच आयुष्यात पाहिला नाही. कुठल्याच गोष्टीची कमतरता कधीच, जिथं पडलं तिथं उचलून धरलं. माणसं आपापसात ज्यावेळी चर्चा करून यांची स्तुती करायला लागतात त्यावेळी ज्याची स्तुती चालू आहे त्याचा आकडा थोडासा वाढतो. तो म्हणतो 11 नाही 15 द्यायला हरकत नाही, माझी स्तुती चालू आहे. मग आता काय करा? मग तो म्हणतो बरं असू द्या, काही नाही, मी काही केलं नाही, देवाचं आहे सगळं, देवानी केलेलं आहे, देवानी केलेलंच मी केलं, दुसरं काही नाही, मी काही करता नाही, सगळं करणार. तो आपलं बोलायला लागतो. काय विचार आहे तुमचा? किती पाहिजेत तुम्हाला? आता खरं तर 21 ठरलेलं असतं, पण हे वातावरण बदललेलं बघितलं, किती मंडळी म्हणतात नाही आता आपण वाढवलं पाहिजे. फार काही नाही हो, 51 आकडा लिहून टाका. तो म्हणतो 51 काय होतं? 51 रुपये नाही हो, 51,000 रुपये. 51,000 रुपये एवढे? आता तुमच्याकडे काय हो म्हणे, काय कमी आहे तुम्हाला? 51,000 तुम्हाला काहीच नाही तुमच्यासमोर. खरं तर तुम्ही 2-5 लाख रुपये द्यायला पाहिजेत. मी तर म्हणतो एखादा म्हणतो एका दिवसाचा खर्च घेतला पाहिजे. आता हे 51,000 म्हणजे त्या सप्त्यात नाश्त्याला पुरत नाही सकाळी. हां, मग काय करणार म्हणे? तुमच्या नावानं नाश्ता लिहायचा नाही, उलट तुमच्या नावानं दिवस लिहायचा. किती लागतील? काय 5-7 लाख रुपये लागतील एका दिवसाचे. काय तुम्ही नाही देऊ शकत का? देऊन बाबा एवढे नाही होत हो, काहीतरी कमी करा, माझा विचार करा. सगळं असलं तरी एवढं देऊ शकत नाही. एक काम करा, 1,01,000 देऊन टाक. किती झाला आकडा? 1,01,000 आले होते. किती न्यायला? 21,000. नेले किती? माझं गणित कच्चं आहे हो, थोडं सांगा करून. किती फायदा झाला सांगा? कशाने झाला? केवळ यांची स्तुती केली म्हणून. स्तुतीने फायदा होतो. खोटं वाटत असेल घरी प्रयोग करा ना. घरी काही नाही, जेवण झाल्यानंतर हात धुता धुता नुसतं एकच वाक्य म्हणायचं, काय स्वयंपाक झाला. आयुष्यात असा कधी खाल्ला नाही. बघा संध्याकाळी तुमच्या आवडीचीच भाजी होते का नाही? नाहीतर रोज काय आपल्या आवडीचं होतं का? होत नाही. जे त्यांच्या मनात येईल ते करतात. आपल्याला गपचूप खावं लागतं आणि बाहेर पडावं लागतं.
बस कौतुक केलं की फायदा होतो. अहो त्या स्तुतीनं नाथ महाराजांनी विजय मिळवला. विजय. पैठणमध्ये एक विद्वान आले. त्यांना वादविवाद करायची खुमखुमी. प्रत्येक गावात जायचं, विद्वान शोधायचा, त्याच्याशी वादविवाद करायचा, त्यांना हरवायचं, त्यांच्याकडून जयपत्र लिहायचं, पुढचं गाव गाठायचं. पैठणमध्ये आले, विचारायला लागले इथं कोणी विद्वान आहे? म्हणे बाबा आता कोणी राहिलं नाही, एक नाथ महाराज आहेत. कुठं राहतात ते? म्हणे इथं वाडा आहे. त्या वाड्यावर आले. नाथ महाराज तुम्हीच का? नाथ महाराजांनी हात जोडले. होय बाबा या, काय म्हणता देवा? त्यांनी आपला परिचय दिला. मी आमका आमका आहे, विद्वान आहे, मला पंडित पदवी आहे. ठीक आहे, काय माझ्याकडून काय पाहिजे तुम्हाला मदत? म्हणे काही नाही, मला तुमच्याशी वाद घालायचा आहे, त्या वादात तुम्हाला हरवायचं आहे, तुमच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचं आहे, इथून पैठण सोडून बाहेर जायचं. नाथ महाराज म्हणाले मला वाद घालायचं नाही ना, पण कारण नारदांनी आम्हाला सांगितलं वादो नावलंब्या, वादाचा अवलंब करायचं नाही, कुठल्याही वादविवादात पडायचं नाही. जिथं वादविवाद दिसेल तिथून 10 हात लांब जायचं. मला वाद घालायचा नाही. ते म्हणाले नाही, मला तुमच्याशीच वाद घालायचा आहे आणि तुमच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचं आहे. नाथ महाराज म्हणाले जयपत्र लिहायचं आहे, लिहून देतो ना, आत्ता लिहून देतो. मी एकनाथ, त्यावेळी महाराजांचं आडनाव वेगळं होतं, आता वेगळं आहे. मी लिहून देतो की मी यांच्यासोबत वादविवाद केला आणि या वादामध्ये मी पराजित झालो, हे जिंकले, मी लिहून देतो, घेऊन जा. ते म्हणाले असं नाही, वादच केला नाही तर त्या काय जिंकण्याला हारण्याला महत्त्व नाही, आपण वाद घालायचं. बरं म्हणे ठीक आहे. मग आता वादाची सगळी तयारी झाली. गावातल्या सगळ्यांना बोलवलं. 2 पाठ, जुनी पद्धत होती, 2 पाठ मांडायचे. जे वाद करणारे ते दोघे समोर बसायचे. कोणीतरी एक मध्यस्थी निर्णय देणारा, कोण जिंकलं कोण हारलं सांगणारा तो नियमायचा आणि सगळ्यांनी तो वाद ऐकायचा. मग आता वादाची सुरुवात कशी? एकाने सुरुवात करायची. सुरुवात करणं म्हणजे पूर्वपक्ष, आणि जी सुरुवात केली, जे पहिल्याने मांडलं त्याचं खंडन करणं, याला उत्तर पक्ष म्हणतात. मग आता जो पूर्व पक्ष करतो त्याच्यापेक्षा उत्तर पक्ष करणारा श्रेष्ठ मानला जातो. नाथ महाराजांनी विचारलं म्हटलं करा पूर्व पक्ष. ते म्हणाले मी नाही, तुम्ही करा, तुम्ही जे बोलाल त्याचं खंडन मी करेन. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. नाथ महाराज पाठावर उठून उभे राहिले, हात जोडून सगळ्याकडे बघितलं, सगळ्या सभेला वंदन केलं आणि म्हणायला लागले बाबांनो, हे जे विद्वान आपल्याकडे आलेले आहेत, हे जे पंडित आलेले आहेत, हे फार मोठ्या कुळात जन्माला आलेले आहेत. यांचे वडील महान पंडित होते, यांची आई महान पतिव्रता होती, यांची बायको अतिशय सुस्वभावी आहे. झाला माझा पूर्व पक्ष. त्यांनी हात जोडले, नाथ महाराज मांडीवर बसले. आता पुढं त्या पंडितासमोर प्रश्न निर्माण झाला, हा जर पूर्व पक्ष असेल आणि याचं जर खंडन करायचं असेल तर काय बोलावं लागेल? माझं कुळ चांगलं नाही सिद्ध करावं लागेल. माझे वडील पंडित नव्हते, मग काय होते? मूर्ख होते का गाढव होते? सिद्ध करावं लागेल. माझी आई पतिव्रता नव्हती, माझी बायको चांगल्या स्वभावाची नाही, हे सगळं सिद्ध करावे लागेल. तर म्हणायला लागला हे काय पूर्वपक्ष झाला? म्हणजे हेच पूर्वपक्ष हाच आहे, खंडन करायचं. शेवटी त्या पंडितांनी नाथ महाराजांचे पाय धरले आणि त्या वादामध्ये नाथांचा विजय झाला. विठ्ठल विठ्ठल. स्तुतीमुळं होणारे हे फायदे आपण पाहतो आणि तुम्ही म्हणता महाराज स्तुती केली तर फायदा होत नाही, नुकसान. अरे फायदा अल्प होत असेल पण नुकसान फार मोठं होतं. काय होतं? ज्याची स्तुती आपण करतो त्याच्या ठिकाणी गर्व निर्माण होतो. म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं नये स्तवू काचे होते क्रिया नष्ट. काचा म्हणजे अनाधिकारी. एखाद्या अनाधिकाराची म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जीवाची स्तुती केली तर होतं काय? तो क्रिया नष्ट होतो, त्याच्या हातून सगळ्या क्रिया बंद होतात. आणि फुंदाचे ते कष्टभंगामुळं, फुंद म्हणजे गर्व, तो गर्व त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो. आणि ज्याच्या अंतःकरणात गर्व, ज्याच्या अंतःकरणात अभिमान निर्माण होतो, तो निर्माण झालेला अभिमान गर्व त्याला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नरकी घाली अभिमान, नरकी घाली अभिमान, नरकी घाली अभिमान. हो यज्ञान गर्व चाढा, यज्ञान गर्व चाढा, यज्ञान गर्व चाढा, नरकी घाली अभिमान. म्हणे नरकी घाली अभिमान, जरी हो यज्ञान गर्भ ताठा. अंतःकरणात गर्व निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला, काय होतं? नरकी घाली, नरकात नेऊन घालतो. त्या जीवाला, त्या माणसाला नरक प्राप्ती झाली. कुणामुळं? आपल्यामुळं. आपण त्याची स्तुती केली,
स्तुती केल्यामुळे अंतःकरणात अभिमान निर्माण झाला, गर्व निर्माण झाला, क्रिया नष्ट झाला, गर्वानं फुगून बसला आणि त्याच्यामुळं झालं काय, त्याच्यामुळं त्याला नरकात जावं लागलं. त्याला नरकात घातलं पाप आपल्या मागे. हा परिणाम त्याच्यावर झाला. वर आपण स्तुती केली तर आपलं काय वाईट होतं, आपलं काय नुकसान होतं. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, जो मनुष्य इतर जीवाची स्तुती करतो, इतर नराची स्तुती करतो, त्याच्या आयुष्याचा म्हातारा होतो. स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा. स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. इतरांची स्तुती केली, इतरांचं स्तवन केलं, होतं काय, आपल्या सारख्याचं म्हणजे जो स्तुती करतो त्याच्या आयुष्याचा मातेरा होतो. कशामुळे होतो, कारण इतरांचं स्तवन करण्यामध्ये आपली वाणी गुंतून राहते ना. आणि वाणी जर याच्यात गुंतून राहिली तर त्या वाणीनं भगवंताचं नामस्मरण होत नाही. आणि भगवंताचं नामस्मरण नाही झालं की भगवंताचा विसर पडतो. नारायणाचे लोपे घडली अवघीच पापे. तुकाराम महाराजांनी ध्रुवपदात सांगितलं. त्याच्याने नारायणाचा भगवंताचा लोभ होतो आणि एकदा लोभ झाला की आपल्या वाट्याला अवघी पाप म्हणजे सगळी पाप येतात. आणि मुख्य म्हणजे ज्याला ज्याला भगवंताचा विसर पडतो त्याला तुकाराम महाराज म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. विसरली विसरली तया तोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जे परमात्म्याला विसरतात, जे भगवंताला विसरतात त्याला 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. खाणीमध्ये त्याला पडून राहावं लागतं. आणि हे घडतं कशामुळं, केवळ आपण इतरांची स्तुती केल्याने. आपण ज्याची स्तुती केली त्यालाही नरकात जावं लागतं आणि स्तुती करणारा त्यालाही 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करत राहावं लागतं. म्हणून इतरांची स्तुती करू नये. बरं, निंदा तर कोणाचीच कधीच करू नये. निंदा परेशान परिवर्जयेत उपनिषदानं सांगितलं. इतरांची निंदा अजिबात कधीच कोणाचीच निंदा करू नये. काय होतं इतरांच्या निंदेनं, ज्ञानोबाराने सांगितलं. येती निंदकापाशी अशेष पापे. अशेष पाप सगळं निंदकाच्या खात्यावर लिहिलं जातं. अशेष म्हणजे जे कोणाच्याही खात्यात टाकता येत नाही ते या निंदकाच्या खात्यात टाकलं जातं. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची याच्याकरता. उदाहरण झालं काय, एका गावामध्ये गृहस्थ राहायचे, त्यांच्याकडं श्राद्ध होतं. श्राद्ध म्हटल्यानंतर त्याचा स्वयंपाक विशेष असतो, सगळं विशेष वेगळं असतं. तो एक विधी आहे, ती एक पूजा आहे. मग आता काय, त्याची तयारी आदल्या दिवशी करावी लागते. त्या श्राद्धामध्ये विशेषतः पायस केला जातो, जी तांदळाची खीर असते ती खीर. मग ती खीर करायची म्हटल्यानंतर त्याला चांगलं दूध पाहिजे. दूध पाहिजे म्हटल्यानंतर ते जे यजमान होते ते रोज दूध घालणाऱ्या गवळणीकडे गेले. म्हणायला लागले, बाई म्हणे रोज तू दूध कसं देते आम्हाला माहिती आहे, रोजचं जाऊ दे, उद्याचा एक दिवस आम्हाला दूध थोडं चांगलं दे.
चांगलं म्हणजे कसं? चांगलं म्हणजे पाण्याचा थेंबही न टाकता दूध द्यायचं. उद्याचा दिवस दे. ती म्हणाली ठीक आहे देईन, पण उद्याचा दिवस, परवापासून काही भरोसा नाही. म्हणे उद्याचाच दिवस दे, उद्या पूजा आहे आमच्याकडं, परवाच्या दिवशी पुन्हा पूर्वीसारखं दिलं तरी चालेल. ती बाई हो म्हणाली, पण खरं आपण सगळीच मंडळी दूध देणारी आहात, दूध घालणारी आहात डेअरीला, प्रामाणिकपणाने सांगा, असं पाणी न घालता दूध देता येतं का? कोणीतरी कोणाला कधीतरी देईल का? शक्यच नाही देणं. आम्हाला देत नाही ते इतराला कोण देणार? म्हणताना म्हणायचं महाराज तुमच्याकरता आणलंय बरं का, पाण्याचा थेंब नाही म्हणताना म्हणायचं. पण आम्हालाही सवय झाली, होय बाबा तू बोल आम्ही ऐकतो, सवय झाली. पाणी न घालता गवळी दूध देऊ शकत नाही, देऊ शकत नाही. फारच पाणी दुधात यायला लागलं, एखाद्या वेळी जर म्हटलं का हो आज पाणी एवढं आलं, ते म्हणतात काय करावं महाराज, रात्री म्हशीनच पाणी खूप पिलं त्याच्यामुळे दुधात पाणी आलं. काय बोलावं आता, काही बोलता येत नाही. पंढरपूरला एक 25-30 वर्षाखाली खूपच पाणी यायला लागलं दुधात, म्हणून आमच्या गल्लीतल्या लोकांनी नियम केला. सगळ्या गवळ्यांनी सांगितलं समोर दारासमोर म्हैस आणायची आणि इथं दूध काढून आम्हाला द्यायचं. ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं, भाव तू म्हणशील ते आम्ही देऊ. ठीक आहे म्हणे, तुम्हाला दूध पहिले देतो मी, मग सांगा. दुसऱ्या दिवशी दारासमोर म्हैस आणली एकाच्या, बसून त्या गवळ्याने दूध काढलं याने आनंदानं घरी आणलं. घरी आणून तापवलं तर काय कालच्यासारखंच. पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हैस आली, पुन्हा दूध काढलं समोर, पुन्हा आणून तापवलं, पुन्हा तसंच. 2-3 दिवसांनी त्या गवळ्याला विचारलं, अरे काय कमाल आहे तुझी, काय जादू आहे तुझ्या हातात, समोर दूध काढतो तरी सुद्धा दुधातलं पाणी कमी होत नाही, तेवढंच पाणी. म्हणे करतो कशी तू गंमत हे सांग. तो म्हणाला काय? म्हणे आता असं झालं, तुम्ही आम्हाला सांग, पहिले घरी आम्ही दूध काढत होतो, दूध काढायचं त्याच्यात पाणी घालायचं आणि तुम्हाला आणून द्यायचं. आता तुमच्या समोर दूध काढायचं म्हटल्यानंतर आम्ही काय करतो, म्हैस उभी करतो, त्याच्या खाली बसतो, भांडं घेतो, भांड्यात आधीच पाणी घालतो आणि मग दूध काढतो. जे दुधात पाणी घालायचं का आणि पाण्यात दूध घालायचं, दूध सारखंच झालं. असं न पाणी घालता दूध देता येत नाही. लहानपणी आमच्या एक म्हण होती, अक्षर दुधात पावशेर पाणी, माहिती आहे का? विसरला असाल, सांगतो. अक्षर दुधात पावशेर पाणी, गवळ्यापेक्षा म्हैस शहाणी, अशी म्हण होती. दूध द्यायचं पाणी न घालतात. ती म्हणाली देईन, रोजच्या एवढं घालणार नाही, पण थोडं तरी चमचाभर पळीभर घालावं लागतं, आणून देईन, चांगलं दूध दे. त्या बिचाऱ्यानं भावनेनं सकाळी उठून दूध काढलं, ते भांड्यात भरलं, ते भांड्यात घेऊन जायला लागली. गडबडीमध्ये ते भांडं झाकायचं विसरलं. रस्त्याने जात असताना काय झालं, नेमकं त्या बाईच्या वरून एक घार आपलं भक्ष्य साप तो घेऊन जात होती. सापाला आपलं मरण डोळ्यासमोर दिसत होतं. घाबरलेला तो साप, त्याच्या तोंडातून विषाची गरळ बाहेर पडली, नेमकी या दुधात पडली. आता या दुधात विष आहे त्या बाईला माहिती नाही. मग ते दूध आणलं, त्या यजमानाच्या घरी दिलं. दूध आलं म्हटल्यानंतर त्या यजमान पत्नीनं ते दूध तापवलं, त्याची उत्तम खीर केली, सगळा स्वयंपाक झाला. जेवणासाठी ब्राह्मण आले. ब्राह्मण आल्यानंतर तो विधी असतो, त्या दिवशी 2 ब्राह्मण येतात. ते खरं त्या दिवशी ते 2 ब्राह्मण नसतात, त्याच्यातले एक असतात ते देव असतात आणि दुसरे असतात ते आपले पितर असतात. त्यांना पितरस्थानी बसवलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा येत असतात, म्हणून त्यांना त्या ठिकाणी बसून त्यांची पूजा त्या दिवशी केली जाते. त्यांना पोटभर जेव घातलं जातं. कशासाठी पोटभर जेव घालायचं? आपली अशी धारणा, आपल्याला शास्त्र असं सांगतं, त्या दिवशी ब्राह्मण जेवढं जेवतील तेवढं आपल्या पितरांना मिळतं. त्यांनी कमी ग्रहण केलं कमी मिळतं, भरपूर यथेच्छ ग्रहण केलं त्यांना तेवढं मिळतं, म्हणून त्यांना भरपूर आग्रह करू जेवायला घातलं जातं. आता एकाने मला प्रश्न केला, महाराज अहो आपण रोज जेवतो आणि पितराला मात्र वर्षाला जेव घालतो. आता एकदा जेव घालायचं आणि पुन्हा वर्षानंच त्या तिथीला, मग वर्षभरमध्ये ते काय उपाशी असतात? नाही. याच्याकरता गणनेचं थोडं चिंतन करावं लागतं. आपला वर्षाचा कालावधी हा त्या पितरांच्या 1 दिवसाचा कालावधी असतो. ज्या तिथीला आपले वडील गेले त्या तिथीला आपण श्राद्ध केलं पुढच्या वर्षी, आणि लगेच पुढच्या 1 वर्षाने येणाऱ्या तिथीला श्राद्ध केलं तर आपलं वर्ष होतं, पण त्यांचा तो दुसराच दिवस असतो. त्याच्याने तेही रोज जेवतात, आपणही रोज जेवतो. मग आता ते ब्राह्मण आले, त्यांची पूजा झाली, त्यांना जेवायला घातलं, आग्रह करू त्यांना खीर खाऊ घातली, झाला विधी सगळा. हे बिचारे घरी आले आणि घरी येऊन झोपले. दुपारच्या वेळी झोपले, ते गेलेच, उठलेच नाही. 2 ब्राह्मण गावात गेले, ब्रह्महत्या झाली. मग आता गावातल्यांनी सगळा अंत्यसंस्कार सुरू केला. इकडं चित्रगुप्ताने ते पाहिलं, या गावात 2 ब्रह्महत्या झाली. ब्रह्महत्या म्हणजे साधं पाप नाही, महापाप सांगितलं. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुरुवंगनागमाहा.
5 महापातकं सांगितली, ही 4 मुख्य आहेत आणि याचा